नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी एक लज्जास्पद गोष्ट घडली आहे. 8 ऑगस्टच्या त्या भयानक रात्रीने पुन्हा निर्भया केस डोळ्यासमोर जशीच्या तशी आणली. कोलकाता शहरात 31 वर्षांची अंजली डॉक्टरचे शिक्षण घेत होती. दुसऱ्या वर्षात ती शिकत असतानाच त्याच KRGकर हॉस्पिटलमध्ये ती ट्रेनी डॉक्टर म्हणून काम करत पण होती. तिच्या आईवडिलांनी मोठ्या कष्टाने तिला डॉक्टर बनवलं होतं. डॉक्टर बनण्यासाठी तिने प्रचंड मेहनत सुद्धा केली होती. ती डॉक्टर बनल्यानंतर घरचे तिच्यासाठी स्थळ सुद्धा शोधायला सुरुवात करणार होते. घरात सगळे खूप खुश होते, कारण त्यांची मुलगी डॉक्टर बनणार होती, लोकांची सेवा करणार होती, पैसा कमावणार होती, आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार होती. त्या दिवशी तिच्या मनात फक्त आपल्या जॉब विषयी विचार चालू होते. त्या दिवशी तिची नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्ट म्हटलं की प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलींची चिंता लागून असतेच. तिच्या पण आई-वडिलांना होती. पण आपण एक डॉक्टर आहोत, इथून पुढे आपल्याला हे सगळं करावंच लागेल आणि लोकांची सेवा करणे हे तर पुण्याचे काम असतं, असे आपल्या आई-वडिलांना समजावून ती घराच्या बाहेर पडली आणि नाईट शिफ्टसाठी रात्री हॉस्पिटलमध्ये आली. सगळीकडे राऊंड मारून तिने पेशंटची चौकशी सुद्धा केली. त्या रात्री तिने आपल्या सहकाऱ्यांसोबत मॅच सुद्धा बघितली. आपल्या आवडीचं काम करण्यात ती खूप खुश होती. रात्री 11 वाजता तिने आपल्या आईला फोन केला. माझं जेवण झालं आहे, आता तूही जेवण करून घे म्हणून सांगितले. कारण जोपर्यंत ती जेवण करत नसे तोपर्यंत घरी आई सुद्धा तिची फोनची वाट बघत असे. आईचा आणि मुलीचा फोन झाल्यानंतर अंजलीने परत आपले राहिलेले काम पूर्ण केले. रात्री साधारण 1-2च्या सुमारास तिने आपल्या 4 सहकाऱ्यांसोबत जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी आणि आपला अभ्यास करण्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये 3ऱ्या मजल्यावर असणाऱ्या सेमिनार हॉलमध्ये गेली. तिथे रात्री कोणीही नव्हतं म्हणून शांतता मिळेल असा विचार करून ती सेमिनार हॉलमध्ये गेली. त्यानंतर मात्र अंजलीला कोणीही पाहिलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी एक स्टाफ त्या सेमिनार हॉलमध्ये गेला आणि तिला बघून तो जोरात किंचाळला. त्या स्टाफच्या किंचाळीचा आवाज ऐकून सर्वजण तिथे पोहोचले. समोरचं दृश्य पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला. अंजली सेमिनार हॉलमध्ये आढळली. अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. होत्या त्या फक्त तिच्या शरीरावर झालेल्या मोठ्या जखमा. तिच्या पूर्ण शरीरामधून रक्त वाहत होतं. तिचा चष्मा फुटलेला होता. त्याचा काचा डोळ्यांमध्ये गेल्या होत्या, म्हणून डोळ्यातून रक्त देखील येत होतं. तिला अशा अवस्थेत बघून तिथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला धक्का बसला होता. लगेचच तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते, पण ती जिवंत आहे की मृत हे सुद्धा माहीत नव्हते. तिचं शरीर बघून स्पष्ट समजत होतं की डॉक्टर अंजलीची हत्या झाली आहे. तिच्यावर बलात्कार केला आहे. आधी बलात्कार नंतर हत्या, हे ऐकून प्रत्येक जणाने हळहळ व्यक्त केली. प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली होती. हॉस्पिटलमधील सगळ्याच विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. सरकारी रुग्णालयामध्ये जर डॉक्टरच सुरक्षित नसेल तर मग बाकीच्या पेशंटचं काय, सामान्य माणसाचं काय, असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत होते. हे इतकं मोठं प्रकरण आरजीकर हॉस्पिटलमध्ये झालं, त्यामुळे हॉस्पिटलची रेप्युटेशन खराब होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले. आरजीच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख यांनी अंजलीच्या फॅमिलीला फोन करून तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे असे सांगितले. पण या गोष्टीवर तिच्या आई-वडिलांना विश्वास बसत नव्हता. हे कसे शक्य आहे ते विचार करत होते. घाईघाईतच अंजलीच्या घरचे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीला शेवटचं बघताही येत नव्हतं. अंजलीची आई तेथील मोठ्या डॉक्टरांना विनवणी करत होती. त्यांच्यासमोर रडत होती, पण तेथील लोकांना त्याचा काहीच फरक पडत नव्हता. ते सगळे फक्त ही गोष्ट बाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करत होते. एक आई त्यांच्या पाया पडत होती, कारण तिला शेवटचं आपल्या मुलीला बघायचं होतं.
सर्व डॉक्टर येऊन एकमेकांच्या कानामध्ये कुजबूज करत होते. एवढंच नाही तर अंजलीच्या वडिलांना सुद्धा हे प्रकरण इथेच मिटवा असे सांगण्यात आले होते. पण आपल्या मुलीला नेमकं झालंय काय हे त्यांना समजत नसल्यामुळे ते फक्त शांत होते. त्यांना त्यांच्या मुलीला भेटायलाही देत नव्हते. त्यानंतर दुपारी 2 वाजता तेथील डॉक्टरांनी आईवडिलांना अंजलीचा मृतदेह पाहण्याची परवानगी दिली. त्या मृतदेहाची जी अवस्था होती ते बघून त्या आईवडिलांचा जिवंतपणे मृत्यू होण्याचं बाकी होतं. हा क्षण कोणत्याच आईवडिलांच्या नशिबी नसावा. ज्या मुलांना अंगाखांद्यावर खेळवलं, लहानाचं मोठं केलं, फुलासारखं जपलं, पण तेच आपलं मूल अशा अवस्थेत पडलंय बघून त्या आईवडिलांचं काळीज हादरलं होतं. पण आपल्या मुलीसोबत हे वाईट कृत्य ज्याने कोणी केलं त्याला सोडायचं नाही आणि आपल्या मुलीला न्याय मिळवायला हवा असा त्यांनी ठरवलं. सगळ्यांनी सल्लाबोल केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर अंजलीच्या केसची कसून चौकशी सुरू केली. हॉस्पिटलमधील CCTV कॅमेरे चेक केले. तेव्हा समोर आलं की हॉस्पिटलचा एक कर्मचारी पहाटे 4च्या दरम्यान सेमिनार हॉलमध्ये गेल्याचं CCTV मध्ये दिसून आलं. त्यानंतर तो कर्मचारी 40 ते 45 मिनिटांनी परत घाईघाईत हॉस्पिटलमधून बाहेर पडल्याचंही दिसलं. पण त्या कर्मचाऱ्याचा चेहरा झाकलेला असल्यामुळे त्याची ओळख नीट पटत नव्हती. त्यामुळे तो आरोपी नक्की कोण आहे हे शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्या समोर होतं. पोलिसांनी पुन्हा CCTV चेक केले तेव्हा दिसलं की जेव्हा तो कर्मचारी सेमिनार हॉलमध्ये गेला तेव्हा त्याच्या कानामध्ये ब्लूटूथ होते आणि बाहेर पडताना त्याच्या कानामध्ये ब्लूटूथ नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांना या प्रकरणात पुढची माहिती शोधण्यासाठी मोठा पुरावा मिळाला. म्हणून पोलिसांनी सगळ्याच कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. त्यात तो कर्मचारी देखील होता. पोलिसांनी सगळ्यांचे फोन ताब्यात घेतले आणि त्यांना सापडलेला ब्लूटूथ कोणत्या मोबाईल फोनला लगेच कनेक्ट होतो हे ते बघू लागले. एकाच्या फोनला ब्लूटूथ ऑटोमॅटिक कनेक्ट झाला. तो कर्मचारी म्हणजे संजय रॉय. फक्त याच कारणामुळे संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी संजय रॉय या कर्मचाऱ्याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. पुढे त्याची कसून चौकशी केल्यावर त्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत. कोण आहे हा संजय रॉय? तर 2019 मध्ये संजय रॉयची भरती त्या हॉस्पिटलमध्ये झाली होती. तो KRG रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता. तो बऱ्याच काळापासून तिथे काम करत असल्याने प्रत्येक विभागाबद्दल त्याला सविस्तर सगळीच माहिती होती. जेव्हा त्या महिला डॉक्टरचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं होतंच, शिवाय तिच्या अंगावर पूर्णपणे ओरखडे असल्याचं समोर आलं. त्या ट्रेनी डॉक्टरवर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती. पीडितेच्या गुप्तांगातून रक्त वाहत होते. तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त येत होतं. चेहरा, पोट, पाय, मान, हात, ओठावर जखमा होत्या. ही घटना सकाळी 3 ते 6 वाजण्याच्या सुमारास घडली. तिच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहता तिने त्याला जोरदार प्रतिकार केला असावा. आपला जीव वाचवण्यासाठी, अब्रू वाचवण्यासाठी तिने अतोनात प्रयत्न केले असावे. शेवटपर्यंत ती स्वतःला वाचवण्यासाठी लढत होती असे समजून येत होते. स्वतःला वाचवता वाचवता अखेरीस तिने आपले प्राण गमावले. ती मेल्यानंतर देखील हा आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता. एका मृतदेहासोबत तो खेळत होता. त्याला समजले देखील नाही. कदाचित त्याच ठिकाणी काम करत असल्याने त्याची नजर अंजलीवर अगोदरपासूनच असेल आणि त्या दिवशी ती त्याला त्या सेमिनार हॉलमध्ये एकटी दिसली आणि त्याच्यातील राक्षस जागा झाला. आधीच नशा अंगात चढली असेल, त्यात समोर आवडणाऱ्या मुलीला बघून त्याने एखाद्या हैवानासारखं तिच्यावर अत्याचार केले. चौकशी दरम्यान समजले की आरोपीला अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन होते. त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक अश्लील व्हिडिओ पोलिसांना सापडले. त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेला मजकूर अत्यंत क्रूर आणि हिंसक होता असे देखील समोर आले. आरोपी संजय रॉय याने 4 लग्न केली होती. त्याचे वय 33 वर्ष होते.
3 बायका तर त्याला सोडून आधीच पळून गेल्या होत्या. चौथी बायको कॅन्सरमुळे मरून गेली होती. तो त्याच्या पत्नीसोबतही हिंसाचार करत असल्याचे समजले. संजय रॉय याच्या शेजाऱ्यांनी सांगितले की त्याची पहिली पत्नी बेहाला येथे होती, तर दुसरी पत्नी पार्क सर्कसची होती. त्याने बराकपूर येथील एका मुलीशी तिसरे लग्न केले होते, पण तेही फार काळ टिकले नाही. त्यानंतर शहरातील अलीपूर भागातील एका मुलीशी त्याने लग्न केले. रॉय याच्या घरातून मारहाणीचे नेहमी आवाज येत होते, अशी ही माहिती शेजाऱ्यांनी सांगितली. अलीपूरमधील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्याच्या चौथ्या पत्नीनेही घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती, जी कायदेशीर विभक्त होईपर्यंत चालू होती, असंही पोलिसांनी सांगितले. म्हणजे त्याने 4 वेळा लग्न केले असून सध्या त्याची एकही बायको त्याच्यासोबत राहत नव्हती. त्याची पत्नी 3 महिन्यांची गर्भवती असताना तो तिला मारहाण करायचा, असा आरोप त्याच्यावर होता. त्याची आई आपल्या लहान बहिणीसोबत राहत होती, कारण तिने तर त्याला आपला मुलगा म्हणून स्वीकारायला सुद्धा नकार दिला. त्याच्या 2 बहिणी एका चांगल्या पदावर कार्यरत आहेत, पोलीस इन्स्पेक्टर आहेत. तरीही त्यांचा भाऊ इतक्या खालच्या थराला जाऊन कामे करू शकतो, यावर विश्वास बसत नाही. त्याच्यासोबत म्हणूनच कोणीही संबंध ठेवत नाही. सोबत काम करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप सुद्धा संजय रॉयवर आहे. आरोपी संजय रॉय हा सामाजिक कार्यकर्ता बनून रुग्णालयात नेहमी ये-जा करत असायचा. उत्तर कोलकाता येथील एका महिलेने सांगितले की 3 महिन्यांपूर्वी ती आपल्या मुलाच्या उपचारासाठी KRG मेडिकल कॉलेजमध्ये गेली होती. त्यावेळी आरोपी संजय रॉय स्वतः तिच्याशी बोलला. औषध खरेदी करण्यापूर्वी संजयने तिला न कळू देताच तिचा नंबरही घेतला. तेव्हापासून तो या महिलेचा फोन करून त्रास द्यायचा, असा आरोप या महिलेने त्याच्यावर केला आहे. आरोपी संजय रॉय अशा प्रकारे अनेक महिलांना फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकत असे. तसेच चॅट्स व्हायरल करण्याची धमकीही द्यायचा. त्यामुळे या महिला काही करू शकत नव्हत्या. तो सहकर्मचारी महिलांना अनेकदा खूप त्रास देत होता. जर यापैकी कुठल्याही महिलेने धाडस दाखवून त्याची तक्रार आधीच केली असती, तर आज कदाचित त्या ट्रेनी डॉक्टरसोबत इतकं भयंकर कृत्य घडलं नसतं. कदाचित ती आज जिवंत असती. या महिला का असे अत्याचार सहन करतात, असे का घाबरतात ते समजत नाही. त्या ट्रेनी डॉक्टरला न्याय मिळावा हीच देवाचरणी प्रार्थना. त्या नराधमाला फाशीची शिक्षा ही व्हायलाच हवी. पोलिसांकडे सगळे पुरावे असून सुद्धा न्यायालय कशाची चौकशी करत असतं? लगेच त्या आरोपीला फाशीची शिक्षा देत नाही. आज सुनावणी, उद्या सुनावणी, 8 दिवसांनी सुनावणी. कसली सुनावणी करत आहात? सगळे पुरावे पोलिसांकडे असून स्वतः आरोपी स्वतःच गुन्हा कबूल करत असून देखील न्यायालय कठोरातील कठोर शिक्षा त्यांना देऊ शकत नाही का? आता CBIकडे केस सोपवली आहे. अगोदरची सुशांत सिंग केस अशीच काही दिवस चालली, पण आरोपी काही सापडला नाही. लोकही विसरून जातात, पण आरोपीला काही फाशी होत नाही. मृत्यूची शिक्षा सुद्धा अशा लोकांना कमी असते. तडपून तडपून मेले पाहिजे अशी शिक्षा यांना द्यायला हवी. तिच्या आई-वडिलांनी तिच्या लग्नाचे स्वप्न बघितले होते, जे आता स्वप्नच राहिले. या सगळ्यात त्यांची काय चूक? त्यांनी मुलीला शिकवले, मोठे केले, तिच्यावर शिक्षणावर इतका पैसा खर्च केला. तिने सुद्धा इतकी मेहनत घेतली, इतका अभ्यास केला, पण त्याचं असं फळ तिला मिळेल असा तिने स्वप्नात देखील विचार केला नसेल. डॉक्टर म्हणजे आपण एक देव माणूस म्हणतो, जो की आपला जीव वाचवतो. पण इथे तर देव माणसाला जीवानीशी मारलं, तेही अगदी क्रूरपणे. तिच्या मेहनतीचं हे फळ तिने का भोगावे? तिच्या आईवडिलांनी तिला लहानाचं मोठं यासाठी केलंच नव्हतं. एक मुलगी होणं काही गुन्हा असतो का? आणि ज्या सेमिनार हॉलमध्ये तिच्यावर इतके वाईट कृत्य झाले, तिथे सेफ्टीसाठी काहीच नाही का? हॉस्पिटल आहे, मग एका डॉक्टर मुलीचा जीव जात होता, तेव्हा तिला वाचवण्यासाठी तिथे कोणीच कसे नव्हते? हे काम फक्त त्याच्या एकट्याच असू शकत नाही. पोस्टमॉर्टममध्ये समोर आलं आहे की तिच्या प्रायव्हेट पार्टमधून 150 ग्राम वीर्य सापडलं आहे. ही सगळी काही प्लॅनिंग होती का? त्याच्यासोबत अजून दुसरे कोण होते?
हे तर आपल्याला पुढे कळेल तर ठीक, नाहीतर त्याच्यासारख्या नराधमाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. कुणालाही कुणाला मारण्याचा हक्क नसतो. मागच्या काही रेप केसमध्ये ज्या मुली शिकार झाल्या त्या फक्त आणि फक्त अशा नराधमांमुळे. पण अजूनही त्यांचे खुनी फक्त गजाआडच आहेत. त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा कमी आहे, पण अजून तीही मिळाली नाही. आता ही केस पण फाशीपर्यंत जाते की अशीच मागे पडते कुणास ठाऊक. मृत डॉक्टरचं अंजली हे नाव आपण ठेवले आहे. त्यांची ओळख लपवली आहे. अंजलीच्या आईवडिलांना खंबीरपणे आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी उभा राहावंच लागेल. आपल्यासारखी जनता नक्कीच त्यांच्यासोबत आहे. पण आपण त्यांची मुलगी त्यांना परत मिळवून देऊ शकत नाही. पण तिच्या न्यायासाठी बोलू नक्कीच शकतो. आवाज उठवू शकतो. अंजलीच्या आईवडिलांना त्यांच्या मुलीसाठी लढावंच लागेल आणि आपण सगळे त्यांच्यासोबत आहोत. तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण नक्कीच देवाकडे प्रार्थना करू शकतो. आजकाल कोणतीही मुलगी सुरक्षित आहे का? मग ती डॉक्टर असो की इंजिनियर असो, कुणी ॲक्ट्रेस असो किंवा गरीब परिस्थितीत मोलकरणीचे काम करणारी महिला. कारण स्त्री तर स्त्रीच असते ना. आजकाल तर 10-12 वर्षांची मुलगीच काय, पण 4 ते 5 वर्षांच्या मुलीसुद्धा या जगात सेफ नाहीत. तुम्हाला काय वाटतं, यात चूक नक्की कुणाची? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला अजिबात विसरू नका. न घाबरता तुमचं मत मांडा. धन्यवाद.